काळ कुणासाठी थांबत नाही म्हणतात तेच खरे. स्वयंवर पुढे ढकलले गेले तेही अनिश्चित काळासाठी. दास दासी, मंत्री महामंत्री, सामान्य जन सर्वच चर्चेचा पूर आला. सर्वांनाच एकच गोष्ट कळून चुकली की श्रीकृष्णाच्या पराक्रमासमोर निर्भयपणे उभे राहण्याचे सामर्थ्य कुणामध्येही नव्हते. सर्वांच्या ओठावर एकाच नावाचा जय जयकार उमटत होता, तो म्हणजे श्रीकृष्णाचा विजय असो. अर्थात हे शब्द मनातल्या मनात, ओठातल्या ओठातच उमटले जात, कारण आमच्या रुक्मिणीदादाचे हेर सर्वत्र पेरलेले आहेत याची आमच्या पौरवासियांना जाणीव होती. ओठ कितीही घट्ट दाबले गेले तरी त्यांच्या हृदयात मात्र एकच मूर्ती नाचत होती, माझ्या प्राणप्रिय व्यक्तीची, श्रीकृष्णाची. स्वयंवर स्थगितीचा निर्णय घेऊन आपण फार मोठी खेळी जिंकल्याचा आनंद झाल्याचे रुक्मिणीदादा सम्राट जरासंध आणि चेदीला शिशुपाल दाखवत असले तरी ते खरे नव्हते. उलट घराघरात लोकांच्या हृदयावर तोच त्यांच्या भाषेतला गवळी विराजमान झाला होता हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाविषयी द्वेष, राग खतखतत होता. तो ज्वालारस कोणत्या रूपाने बाहेर पडेल या कल्पनेने माझ्या मनात एकीकडे भय उमटत होते तर दुसरीकडे श्रीकृष्णावर असलेला गाढ विश्वास मन शांतही करत होते. श्रीकृष्णाचे पारिपत्य हाच एक जीवन हेतू मनात धरून सम्राट जरासंध आणि शिशुपाल आपापल्या राज्याकडे निघून गेले. हळूहळू कौंडिण्यपूरचे जनजीवन मूळ पदावर आले. पौरवासी आपले दैनंदिन नित्यक्रम यथोचितपणे पार पाडू लागले. मी पण त्यातलीच एक. श्रीकृष्णांची आज्ञा शिरसावंद्य मानून तात, माता, सख्या साऱ्यांचा सहवास जास्तीत जास्त उपभोगू लागले. माझे मन शांत, चित्तवृत्ती एवढ्या प्रसन्न होत्या की रुक्मिणीदादा किंवा इतर बंधूंना माझी श्रीकृष्णाविषयी भेटीची ओढ लक्षातही आली नव्हती. सुदेव काकांनी मला वचन दिले होते की श्रीकृष्णांविषयी अगदी सूक्ष्म वार्तासुद्धा माझ्यापर्यंत पोचवली जाईल. काही दिवस सर्वत्र शांतता नांदत होती. तिकडच्या विशेष काहीच वार्ता नव्हत्या. फक्त दादांच्या गर्जना अधूनमधून कानावर पडायच्या. बघा, आता फक्त श्रीकृष्णाच्या पराभवाचीच वाट बघा. हे बघ रुक्मिणी, जरासंध महाराज आता पूर्ण तयारीनिशी मथुरेवर स्वारी करून त्या गवळ्याला पाठीशी घालणाऱ्या संपूर्ण मथुरेचाच नाश करणार आहेत. ती वार्ता कानी आली की त्यांच्या विजयाचा आनंदोत्सव आणि तुझे स्वयंवर एकदमच साजरे करू. यावश्चंद्र दिवा करव, लोकांच्या लक्षात राहील, त्याच्या नेत्रांचे पारणे फिटेल असा समारंभ साजरा करू. तू मुळीच काळजी करू नकोस. त्याच्या बोलण्यावर मी कसलीच प्रतिक्रिया दर्शवत नसे. मी खाली मान घालून उभी राही. मनातल्या मनात हसून मी म्हणत असे, अरे वेड्या, तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तुझे मनोरथ हवेतल्या हवेतच जिरणार आहेत. एक दिवस अचानक वार्ता समजली. पश्चिमेकडून महाराज जरासंध, पूर्वेकडून शाल्व, दक्षिणेकडून आमचे तात, गांधार देशाच्या निकटच्या राज्याचा सम्राट कालायवन एकदम चाल करून येणार होते, मथुरा नष्ट करायला, श्रीकृष्णांना पराभूत करायला. सुदेव काका म्हणाले, तू काळजी करू नकोस रुक्मिणी. भगवान श्रीकृष्ण म्हणजे जणू प्रत्यक्ष श्री विष्णू नारायणच. दुष्टांचा संहार करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे. या आक्रमणाच्या निमित्ताने दुष्ट जरासंध, कालयवन हेच नामशेष होतील. जरासंधाने 100 नरेशांचा बळी देऊन नरमेध यज्ञ करण्याचे ठरवले आहे. त्यांचा हा अघोरी यज्ञ श्रीकृष्ण कधीच पूर्णत्वाला नेऊ देणार नाहीत हे निश्चित. त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द माझ्या हृदयावर कोरला जात होता. प्रत्येक शब्दागणिक जणू श्रीकृष्णच त्यांच्या मुखाने मला आश्वासन देत आहेत, धीर देत आहेत असे वाटत होते. विलक्षण निश्चिंत वाटत होते. सुदेव काका थोडे थांबून मला म्हणाले, राजकन्ये, मी तुला एक अत्यंत महत्त्वाची वार्ता देणार आहे. श्रीकृष्णदेव आता मथुरा सोडून अनावर्तात कायमचेच वास्तव्याला जाणार आहेत. पश्चिम दिशेला सागरातल्या द्वीपावर ते सुवर्णनगरी निर्माण करणार आहेत. त्यांचा तो सुवर्णनगरी हा शब्द ऐकताच मी अंगोपांगी मोहरले. स्थलकालाचे भानच विसरले. तू सुवर्णनगरीची महाराणी होणार आहेस हे त्यांचे शब्द कानात गुंजू लागले. ती मोहमयी हास्य करणारी प्रसन्न मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली. सुवर्णनगरी, सुवर्णनगरी, मी पुटपुटले असावे. होय राजकन्ये, सुवर्णनगरीच. आचार्यांच्या या शब्दाने मी कृष्ण जगातून बाहेर आले. अगं, अब्जावधी स्थापत्य विशारद, कुशल अकुशल कामगार त्यासाठी कामाला लागले आहेत. या पृथ्वीतलावर दुसरीकडं कुठंही नाही अशी सुवर्णनगरी गर्गमुनींच्या मार्गदर्शनाखाली निर्माण होत आहे. ती बघून जगाचे डोळे दिपणार आहेत. शिवाय श्रीकृष्णाने अतिशय चतुराईनं तो भूभाग निवडला आहे. तिन्ही बाजूनी सागर आणि एका बाजूनं वालुकामय प्रदेश.
पण काका, त्यांनी परंपरागत मथुरा नगरी सोडून जाण्याचं प्रयोजन काय? त्या कुटील जरासंधानं 17 वेळा आक्रमण करून मथुरेचे साम्राज्य पार खिळखिळ करून टाकलं आहे. आर्थिक, सामाजिक, कृषी सारी व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सततच्या लढायांना पौरजन कंटाळले आहेत. त्यांचं मनोधैर्य डळमळीत होत आहे. कारण एकच फक्त श्रीकृष्ण. आपला जावई म्हणजे कंस श्रीकृष्णाच्या हातून मारला गेल्यानं आपल्या मुली विधवा झाल्या आहेत. म्हणूनच श्रीकृष्णवध हेच एकमेव लक्ष्य जरासंधाचे आहे. मथुरेच्या जनांना शांतता लाभावी यासाठी महाराज उग्रसेनाच्या अधिपत्याखाली मथुराजन ज्यांची इच्छा असेल ते तेथेच राहतील. ज्यांना श्रीकृष्णाबरोबर जायची इच्छा असेल त्यांनी येऊन श्रीकृष्ण सुवर्णनगरीला प्रस्थान करणार आहेत. नवीन साम्राज्याचे राजे असतील श्रीकृष्णाचे तात वासुदेव. पण या नव्या नगरीचे नाव काय असणार आहे? मी विचारले. ते मलाही माहीत नाही. योग्य वेळ आल्यावर कळेलच, होय ना? मी आत्ता जातो. माझी पौरोहित्याची वेळ झाली. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी दिलेल्या वार्ता कुणाला बरं सांगावी? मातेला की शीलावतीला? नको, सध्या कुणालाच नको. ते सध्या आपले आणि श्रीकृष्णांचेच गुपित राहू दे. या विचाराने मला खुदकन हसू आले. श्रीकृष्णांच्या या नव्या सुवर्णनगरीच्या वार्ता कानोकानी 10 दिशांना पसरू लागल्या. मी स्वतः मनाने केव्हाच त्या नगरीत पोचले होते. माझ्या श्रीकृष्ण जगताचा तो एक अविभाज्य भाग होता. त्या जगात जगायलाही माझ्या मनाने सुरुवात केली होती. मनाचे एक बरे असते हो. त्याला वायुवेगाने हवे तिथे हवे तेव्हा जाता येते.